हा मुद्दा आगामी काळात गाजण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। वळूया पुन्हा महत्त्वाच्या बातमीकडे। राज्याचं वाळू धोरण फसल्याची टीका विरोधकांनी केली आहे। सरकारने सामान्यांना स्वस्तात वाळू देण्याची घोषणा केली होती, पण ही योजना कागदावरच राहिली आहे। वाळू माफिया मोकाट सुटल्याचा आरोप सध्या जोर धरतोय। राज्याचं वाळू धोरण फसलं। नद्या आणि खाड्या वाळू माफियांना आंदण। वाळू माफियांवर अंकुश ठेवण्यास सरकारला अपयश। राज्यातल्या वाळू उपशांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारनं वाळू धोरण आणलं। सामान्यांना स्वस्तात वाळू मिळेल अशी योजना तयार करण्यात आली। ठिकठिकाणी वाळू डेपो तयार करण्याचं नियोजन करण्यात आलं, पण हे वाळू धोरण सपशेल फसल्याचं समोर आलंय। वाळू डेपोतून किती जणांना स्वस्तात आणि सहज वाळू मिळते हा संशोधनाचा विषय झालाय। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी सरकारवर वाळू धोरणावरून टीका केली आहे। आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये, अशी अवस्था आहे। अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत। सरकारकडून सूचना जात आहेत, मंत्रालयातून सूचना जात आहेत। ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय। गुन्हेगारावर सुद्धा, गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात। अधिकाऱ्यांना मारलेलं असतं, ती अशी परिस्थिती असते। तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू धोरणावरून विरोधकांवर टीका केली। सभागृहातील सदस्य वाळू माफियांवर कारवाई न करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला। अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणेतले आहेत, महसूल विभागाचे असतील, आपण कारवाई करू। कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत? कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, करू नका, आपला आहे। आता हे सर्वपक्षीय आपले सगळे त्यात सामील झाले, सर्वपक्षीय लोक त्या धंद्यात आहे अध्यक्ष महोदय। महसूल मंत्र्यांच्या या उत्तरावर नाना पटोले संतप्त झाले। ज्यांनी वाळू माफियांना वाचवण्यासाठी फोन केला त्यांची नावं सभागृहात जाहीर करावी असं आव्हानच नाना पटोलेंनी दिलं। सरकार अजून त्याला कंट्रोल करू शकले नाही, ना प्रशासनावर कंट्रोल करू शकले, ना माफियाला कंट्रोल करू शकले। हे सरकारची हतबलता आहे अध्यक्ष महाराज, आणि त्या हतबलतेच्या आधारावर सरकार या सभागृहातल्या सन्माननीय सदस्यावर सगळेजण संबंधित आहेत असं म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज, माझी त्याची हरकत आहे अध्यक्ष महाराज। त्यांनी नाव जाहीर करावे अध्यक्ष महाराज। वाळू उपसा माफिया मुक्त करण्याचा सरकारनं प्रयत्न केला, पण वाळू माफियांनी सरकारच्या कोणत्याच निर्बंधांना जुमानलं नाही। दिवसाआड राज्यात कुठं ना कुठं वाळू माफिया सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडतेच आहे। त्यामुळे वाळू माफियांसमोर सरकार हतबल आहे की काय असा सवाल उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।